मुस्तफिजुर रहमानची IPL मधून हकालपट्टी झाल्यावर भारत आणि बांगलादेश दरम्यानचे क्रिकेट विषयक संबंध चिघळले आहेत। बांगलादेशच्या सरकारने IPLचे बांगलादेशातील प्रक्षेपण बंद करण्याबरोबरच आगामी T20 विश्वचषकासाठी आपला संघ भारतात न पाठवण्याची भूमिका घेतली आहे। खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करत श्रीलंकेत सामने ठेवण्याची मागणीही त्यांनी ICC कडे केली आहे। त्यानंतर आता ICC ने या मागणीची दखल घेत चर्चेला सुरुवात केली आहे। भारतात न खेळण्याचा निर्णय बांगलादेश क्रिकेटने मागे घ्यावा आणि नियोजित वेळापत्रकानुसार आपले सामने खेळावेत असा ICCचा पहिला प्रस्ताव असेल। ही चर्चा करताना खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दाही केंद्रस्थानी असेल। फेब्रुवारी T20 विश्वचषकाचे सामने भारत आणि श्रीलंकेत होणार आहेत। त्याची तयारी सुरू असताना मुस्तफिजुर रहमानच्या IPL मधील हकालपट्टीनंतर भारत आणि बांगलादेश पुन्हा एकदा आमने-सामने आलेत। बांगलादेशने सुरुवातीला IPLचं बांगलादेशमध्ये प्रक्षेपण बंद करण्याचं जाहीर केलं आणि आता T20 विश्वचषकातील बांगलादेशचे सामने भारताबाहेर हलवण्याची मागणी होते।